नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 अंतिम परीक्षा दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे प्रश्न म्हणून आपण काही प्रश्न सोडवित आहोत. या ठिकाणी यासुद्धा प्रश्नपत्रिका तज्ज्ञ असणाऱ्या शिक्षकांनी काढलेल्या आहेत. त्यामुळं चांगल्या प्रश्नांचा प्रभाव या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला आहे. अंतिम परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहेत. असाच एक प्रश्न आहे. या ठिकाणी थीटा लघुकोन असताना जर टॅन थीटा बरोबर 1 तर साइन थीटा अधिक कॉस थीटा भागिले सेक थीटा अधिक कोसेक थीटाची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टॅन थीटा बरोबर 1 असेल तर या ठिकाणी टॅन 45 बरोबर 1 आहे. त्यामुळे थीटा बरोबर 45च असला पाहिजे, कारण टॅन 45ची किंमत 1 आहे. ओके, त्यामुळं आपल्याला ज्याची किंमत काढायची आहे थीटा 45 प्रत्येक ठिकाणी येणार. मग साइन 45 अधिक कॉस 45 भागिले सेक 45 अधिक कोसेक 45. त्यामुळे साइन 45 या ठिकाणी 1/√2 आहे, अधिक कॉस 45 सुद्धा 1/√2 आहे. सेक 45 या ठिकाणी √2 आहे, अधिक कोसेक 45 सुद्धा √2 आहे. त्यामुळे याचा जो अंश आहे 1/√2 अधिक 1/√2 म्हणजे 2/√2. डबल वेळ आहे ना, जसं x अधिक x 2x तशाच पद्धतीने 1/√2 अधिक 1/√2 2/√2. छेदस्थानी √2 अधिक 2/√2 2/√2 2 वेळा आहे. ओके, साहजिकच या ठिकाणी 2/√2 हे भागिलेचं खालच्या छेदस्थानी 2/√2ला छेद 1 आहे, उलटून होणार 1/2 बेके बे. अंशस्थानचा गुणाकार 2 गुणिले 2 2 गुणिले 1 2. छेदस्थानी हे 2 √2 गुणिले √2 2. त्यामुळं बेके बेके वरती 1 आणि खाली 2 1/2 याची किंमत आहे. ओके, या ठिकाणी असाच एक प्रश्न आहे. आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्याची परिमिती 44 सेमी आहे. त्रिकोणाचा पाया BC ची लांबी 12 सेमी आहे. AB आणि AC या एकरूप आहेत. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक वर्तुळ त्याच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करते. तर बिंदू A मधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी काढायची आहे, म्हणजे AP आणि AQ काढायचे आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 एकरूप स्पर्शिकाखंड काढता येतात, तेच AP आणि AQ आहेत. आपण या ठिकाणी वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 एकरूप रेषाखंड काढता येतात आणि म्हणून या ठिकाणी BR बरोबर BP आपण x म्हणूया. ओके, BR बरोबर BP बरोबर x. साहजिकच इथं जसं BR आणि BP x मानला तर CR आणि CQ सुद्धा x. ओके, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शकाखंड एकरूप असतात. CR बरोबर CQ, CR बरोबर CQ बरोबर x. त्यामुळं या ठिकाणी BC काय झालं, BC बरोबर x अधिक x म्हणजे BR अधिक RC, BR अधिक RC x अधिक x. ओके, BC 12 आहे, 12 बरोबर 2x, x बरोबर साहजिकच 7. ओके, आणि त्रिकोण ABC ची परिमिती आहे ती तिन्ही बाजूंची बेरीज AB अधिक BC अधिक AC, तिघांची बेरीज 44 दिलेली आहे परिमिती. AB आणि AC समान आहेत, त्यामुळे AB आणि AC बद्दल 2 AB केलं, BC तसा ठेवला बरोबर 44. 2 AB अधिक BC 12 आहे बरोबर 44. 2 AB बरोबर 44, पलीकडे 12 गेले वजा 12, 44 म्हणून 12 गेले. या ठिकाणी उरले 4 2 गेले 2, 4 गेला 3 32. त्यामुळे 2 AB बरोबर 32, 1 AB बरोबर 16. ओके,
त्यामुळं या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर ए बी बरोबर या ठिकाणी 16 आहे. त्यामधून बी पी गेल्यानंतर जो ए पी उरलेला आहे, ए पी बरोबर 16 वजा एक्स. संपूर्ण ए बी 16 आहे, त्यातला एक्स गेला. ए पी बरोबर 16 वजा एक्स, त्यामुळे ए क्यू सुद्धा 16 वजा एक्स. म्हणजे ए पी बरोबर ए क्यू बरोबर 16 वजा एक्स. ओके. आणि ऑलरेडी आपण एक्सची किंमत 6 काढलेली आहे. साहजिकच या ठिकाणी ए पी बरोबर ए क्यू बरोबर 16 वजा 6, ए पी बरोबर ए क्यू बरोबर 10 सेमी. ओके. अशा पद्धतीनं 4 गुणांचा प्रश्न आहे. पुढला प्रश्न आहे ए वजा 14 वजा 10 बी 6 वजा 2 असलेल्या रेख ए बीचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी ए वजा 14 10 आणि बी 6 वजा 2 दिले आहेत. मग ए बीचे 1 2 3 4 समान भाग झालेले आहेत बिंदू क्यू पी आरमुळं. ओके. रेख ए बीचे बिंदू क्यू पी व आर मुळे समान 4 भाग झालेले आहेत. समान 4 भाग झालेले आहेत. आता या आकृतीमध्ये पाहिलं तर पी हा ए बीचा मध्यबिंदू आहे का? अगदी बरोबर. पी एक्स वाय हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय आहे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र? या ठिकाणी पी हा मध्यबिंदू आहे, त्याचा एक्स निर्देशक काढायचा असेल, पी चा एक्स निर्देशक बरोबर ए चा एक्स निर्देशक आणि बी चा एक्स निर्देशक यांची बेरीज भागिले 2 म्हणजे वजा 14 अधिक 6. वजा 14 अधिक 6 भागिले 2 वजा 14 अधिक 6 वजा 8 भागिले 2 बरोबर वजा 4. ओके. त्यानंतर पी चा वाय निर्देशक, पी चा वाय निर्देशक बरोबर पी मध्यबिंदू आहे रेख ए बीचा. वाय निर्देशकांची बेरीज वजा 10 वजा 2 वजा 10 वजा 2 वजा 10 वजा 2 भागिले 2 वजा 12 भागिले 2 बरोबर वजा 6. ओके. म्हणून पी एक्स वाय पीचे निर्देशक मिळाले आपल्याला वजा 4 वजा 6. पी वजा 4 वजा 6. ओके. आता या ठिकाणी पी वजा 4 वजा 6 पहा, इथं क्यू बिंदू हा ए पीचा मध्यबिंदू आहे. मग क्यू बिंदूचे निर्देशक आपण समजा x1 y1 मानले, म्हणजे क्यू हा रेख ए पीचा मध्यबिंदू आहे. क्यू x1 y1 हा रेख ए पीचा मध्यबिंदू आहे. म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x1 बरोबर ए चा एक्स निर्देशक वजा 14 आणि पी चा एक्स निर्देशक वजा 4 वजा 14 वजा 4 भागिले 2 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 18 भागिले 2 वजा 9. आणि x2 बरोबर म्हणजे क्यूचा y1 आहे. क्यू बिंदूचा वाय निर्देशक, ए चा वाय निर्देशक
अधिक पीचा वाय निर्देशक भागिले 2 वजा 10 वजा 6 वजा 10 वजा 6 भागिले 2 वजा 10 वजा 6 वजा 16 भागिले 2 बरोबर वजा 8. त्यामुळे आपल्याला QX1 Y1 काय मिळाला स्वल्पप्रमाणामध्ये QX1 मिळाला वजा 9 आणि Y2 वजा 8 Y1 ओके. X1 Y1 म्हणता ना वजा 9 वजा 8. आता आपण R हा बिंदू रेख PBचा मध्यबिंदू आहे. ओके. बिंदू R हा R आपण X2 Y2 म्हणू. R X2 Y2 हा रेख PBचा मध्यबिंदू आहे. ओके. या ठिकाणी R बिंदूचा X निर्देशक म्हणजे X2 कसा काढायचा Pचा X निर्देशक वजा 4 अधिक Bचा X निर्देशक अधिक 6 वजा 4 अधिक 6 भागिले 2 वजा 4 अधिक 6 वजा 4 अधिक 6 भागिले 2 6 मधून 4 गेले 2 उरले 2 भागिले 2 बरोबर 1. आणि Y2 कसा काढायचा Pचा Y निर्देशक वजा 6 Bचा Y निर्देशक वजा 2 वजा 6 वजा 2 वजा 6 वजा 2 भागिले 2 वजा 8 भागिले 2. त्यामुळं Y2 बरोबर वजा 4. ओके. त्यामुळं QX2 Y2 बरोबर या ठिकाणी 1 आणि वजा 4. ओके. अशा पद्धतीनं ABचा मध्यबिंदू Pचे वजा 4 वजा 6 Q हा APचा मध्यबिंदू आहे म्हणून Qचे वजा 9 वजा 8 R हा बिंदू रेख ABचा मध्यबिंदू आहे म्हणून R 1 वजा 4 असे निर्देशक आपण मिळवलेले आहेत. त्यामुळं रेख ABचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या QPRचे हे निर्देशक आहेत. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि शेअर करा. नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनल भोसले सर जाखले. येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळो यासाठी सदिच्छा. धन्यवाद.